महाराष्ट्र में दिव्यांग समाज के अधिकारों को लेकर एक बड़ा राज्यव्यापी अभियान शुरू हो गया है। 36 जिले 9 महीने 55 मांगे नाम से शुरू हुए इस अभियान का शुभारंभ अमरावती से किया गया। इस अभियान का उद्देश्य दिव्यांग नागरिकों की समस्या और मांगों को सीधे महाराष्ट्र सरकार तक पहुंचाना है। आखिर क्या है ये 55 मांगे, क्यों पूरे महाराष्ट्र के 36 जिलों का दौरा किया जाएगा और इस अभियान से लाखों दिव्यांग नागरिकों को क्या उम्मीदें हैं, आइए जानते हैं इस रिपोर्ट में। 55 मागण्या 600 निवेदन अभियान हे अभियान राज्यव्यापी अभियान आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहोत। या अभियानाचा उद्देश आहे दिव्यांगांच्या 55 मागण्या या सरकारपर्यंत पोहोचविणे आणि महत्त्वाचे म्हणजे सरकारमध्ये जे प्रशासन आहे त्या प्रशासनातर्फे जे अडचणी निर्माण होत आहेत, दिव्यांगांना वारंवार त्रास होत आहे, हा त्रास कसा कमी करता येईल याची अंमलबजावणी प्रशासनाने करावी अशा या मागण्या घेऊन आम्ही पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये दौरा करत आहोत। आतापर्यंत हा दौरा कोल्हापूर 3 जून, 15 जुलैला बीड, मग 15 जूनला बीड, मग भंडारा, गोंदिया, धुळे आणि आता हा इथे अमरावती असा सतत हा दर 10 ते 15 दिवसामध्ये हा दौरा आमचा सुरू आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारीला आम्ही हे निवेदन देतो। आमच्या मागण्यांमध्ये प्रमुख मागण्या ज्या आहेत ती ही आहे की दिव्यांगांना जी पेन्शन आहे ती पेन्शन प्रत्येक महिन्याच्या निश्चित 5 तारखेला मिळायला पाहिजे। आज सर्व लोक नोकरी करतात, त्यांना निश्चित पगार एका तारखेला मिळतो, परंतु दिव्यांग एक असा समाज आहे की त्याला एक तर फक्त 2,500 रुपये दिले जाते। ती 2,500 रुपये सुद्धा त्याला 2-3 महिने मिळत नाही। त्यामध्ये नवीन दर महिन्याला येतात, त्याला केवायसी अपडेट करावी लागते, त्याला ते पेन्शनही मिळत नाही। तर ती पेन्शन जे तुम्ही देत आहे, प्रशासन देत आहे, शासन देत आहे, ती पेन्शन दर महिन्याच्या 5 तारखेला मिळावी असा आमचा आग्रह आहे। जेणेकरून आम्हाला माहीत राहील की पैसे जे येत आहेत त्याचे आम्ही संगोपन कसं करावं। आज प्रत्येक शहरामध्ये चौरस्ते आहे, चौक आहे, प्रत्येक चौकामध्ये दिव्यांगांचे 6x6 चे स्टॉल द्यायला पाहिजे, जेणेकरून दिव्यांगांना आपण सक्षमीकरणाबद्दल जे बोलतो ते खरंच त्यांचे सक्षमीकरण होऊ शकेल आणि दिव्यांगांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल। आज तुम्ही पॉइंट नंबर जर 6 बघितला तर असं आहे की तुम्हा जे अदिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना इन्शुरन्स लागू आहे, परंतु दिव्यांगांना इन्शुरन्स नाहीच आहे। त्यामुळे 15 लाख रुपये इन्शुरन्स दिव्यांगांना लागू करण्यात यावा अशी आमची विनंती प्रशासनाला आहे आणि शासनाला आहे। जे दिव्यांग एज्युकेटेड आहे, शिकलेले आहेत, जे दिव्यांग शिकलेले आहेत, ग्रॅज्युएट आहेत, तर त्यांना कमीत कमी सरकारी नोकरी द्यावी किंवा नाही सरकारी नोकरी देऊ शकत तर मग कमीत कमी 15,000 रुपयाचं मानधन द्यावं, जेणेकरून दिव्यांग समाजाची अशिक्षितपणा आहे ती कमी होईल आणि दिव्यांगांना शिक्षणात घेण्याकरता मोटिवेशन राहील। आज या महाराष्ट्रामध्ये 4 ते 5% संख्या ही दिव्यांगांची आहे, परंतु शिक्षण अभावी त्यांना नोकऱ्या नाही आहेत। मग जे लोक आवर्जून शिकतात त्यांना नोकऱ्या दिल्याच पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती आहे। तुम्हाला सांगू इच्छितो की 2016 ऍक्टच्या अंतर्गत 200 स्क्वेअर फीटची जागा ही प्रत्येक दिव्यांगांना प्रत्येक शहरात मिळाली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या 200 स्क्वेअर फीटच्या जागेचे नियम आणि अटी आणि शर्ती एवढ्या कठोर आहे की ती 200 स्क्वेअर फीट जागा मिळतच नाही। ती जागा फक्त पेपरवरती अलॉट केल्या गेलेली आहे त्या ऍक्टच्या अंतर्गत, बाकी ती कधी दिव्यांगांना मिळाली नाहीये। तर त्या नियम आणि अटी शर्ती कमी कराव्यात, जेणेकरून खरंच दिव्यांगांना ती जागा मिळेल आणि दिव्यांग स्वयंरोजगाराकडे पुढे वाढेल। मी तुमचे लक्ष पॉईंट नंबर 16 कडे वेधू इच्छितो। पॉईंट नंबर 16 मध्ये वर्क फ्रॉम होम ही आम्ही एक हे केलेली आहे की प्रत्येक जिल्हाधिकारी जो आहे त्यांच्याकडे भरपूर पॉवर असतात, वर्क फ्रॉम होम ते आपल्याला देऊ शकतात। तर जर जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं तर किमान 1,000 लोकांना वर्क फ्रॉम होम द्यावा अशी आमची आग्रहाची विनंती प्रत्येक जिल्हाधिकारी आहे। त्यामध्ये आम्हाला कोल्हापूरवरून भयंकर मस्त प्रतिसाद आहे। धुळेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही वर्क फ्रॉम होम ही योजना त्यांच्या शहरात लावू। आम्ही अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा ही आग्रह धरू की 1,000 लोकांना वर्क फ्रॉम होम दिव्यांगांना द्यावा, कारण आजकाल सगळ्यांकडे मोबाईल आहे, अँड्रॉइड फोन आहे, रील्स बघतात दिवसभर, मोबाईलवरून ते कामं करू शकतात। म्हणजे मी स्वतः एक प्रायव्हेट व्यक्ती असून मी वर्क फ्रॉम होम लोकांना रोज देत आहे। माझा रोज सकाळी 7:30 वाजता जनता दरबार राहतो पूर्ण भारतातील दिव्यांगांकरता, रोज सकाळी 7:30 वाजता राहतो झूम मीटिंगच्या माध्यमातून। तुम्ही फेसबुकवरून सुद्धा माझे लाईव्ह बघू शकता, ज्यामध्ये आम्ही दिव्यांगांच्या समस्या घेतो आणि त्या समस्या तिथे सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो। 306 एपिसोड आजपर्यंत झालेले आहे। तुम्हाला सांगू इच्छितो की
प्रत्येकाला इलेक्शन्समध्ये लढण्याची इच्छा आहे, प्रत्येक जण राजनीती करून प्रत्येकाला सीट्स आहे, नगरसेवक बनून राहिले, आमदार बनून राहिले. मग एका शहरामध्ये दिव्यांगांच्या एक नगरसेवक राहायला काही हरकत नाही आहे, कारण प्रत्येक शहरामध्ये कमीत कमी 35,000च्या वरती, जिल्ह्यामध्ये 50,000च्या जवळपास संख्या दिव्यांगांची राहते. मग एका जिल्ह्याला किंवा एका शहराला जर एक नगरसेवक दिला, एका शहरामध्ये एक नगरसेवक जर दिला, तर सगळे दिव्यांग त्याच्याकडे त्याच्या समस्या घेऊन जाईल. ते कशाला इकडे तिकडे या कोणाकडे फिरत राहतील. आमची आग्रह आहे की किमान 6% आरक्षण दिव्यांगांना द्यावं आणि एक सीट आमची 100% लागू करावी प्रत्येक शहरामध्ये, आमचा आग्रह आहे. दिव्यांगांना रोजगाराकरता लोन उपलब्ध नाही आहे. जे लोन आहे ते खूप कमी प्रमाणात आहे आणि त्यातल्या त्यात ते लोन जे आहे ते दिव्यांगांना मिळतही नाही. आमचा आग्रह आहे की कमीत कमी 10,000 रुपये, 10 लाख रुपये हे अत्यंत अल्प दरामध्ये व्याज हे दिव्यांगांना उपलब्ध करून द्यावं. हा 22व्या नंबरचा पॉईंट तुम्ही करू शकता. आता कसं आहे की तुम्ही जर 23वा पॉईंट बघाल तर दिव्यांग जे 40% दिव्यांग आहे त्यांना शासनाचे बेनिफिट मिळत आहे, पण जो 25%चा दिव्यांग आहे तो पण तर दिव्यांगच आहे ना, नॉर्मल तर नाहीच आहे तो. आमच्या प्रशासनाला हा आग्रह आहे की तुम्ही एक तर त्याला UDID कार्ड जर देऊन राहिले तर मग त्याला शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा, कमी द्या, ॲज कम्पेअर टू 40पेक्षा तुम्ही कमी द्या, पण त्याला काहीतरी लाभ द्या, कारण तो सुद्धा 25% दिव्यांग आहे आणि तुम्ही स्वतः प्रशासनाने, डीननी, सर्जननी त्याला अप्रूव्ह केलेला आहे आणि तो दिव्यांग आहे म्हणून तुम्ही त्याला UDID कार्ड दिलेला आहे. मग जर त्याला UDID कार्ड दिलं आहे तर तुम्ही त्याला शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा, असाही आमचा आग्रह आहे. मी तुमचं लक्ष जे आहे ते पॉईंट नंबर 28वर खेचू इच्छितो. दिव्यांग विद्यार्थी को परीक्षा की फीस माफ की जाए. दिव्यांगांना कोणत्याही प्रकारची फीस नाही घेतली तर काही होणार नाही आहे, म्हणजे शिक्षण वाढेल. मला हे म्हणायचं आहे की 200 रुपयासाठी सुद्धा दिव्यांगांचे शिक्षण नाही होऊन राहिलं. त्यांना शिक्षण मोफत करा, म्हणजे ते खरंच पुढे वाढतील. पॉईंट नंबर 30 जर तुम्ही बघाल तर शासकीय एवं निजी कंपनियों में 6% दिव्यांग भरती अनिवार्य होना चाहिए. आज दिव्यांगांना नोकरी नाही. दिव्यांगांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम बेरोजगारी आहे, नोकरी नाही आहे. त्यामुळे जर जे प्रायव्हेट संस्था आहे, जर त्यांना असे आदेश काढले शासनाने की प्रत्येक प्रायव्हेट कार्यालयामध्ये जिथे कमीत कमी 15 एम्प्लॉईची जर ती कंपनी आहे किंवा कंपनी आहे, तर त्या कंपनीमध्ये किमान एक तरी दिव्यांग हा त्यांनी ठेवावा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये 55 ते 65 लाख दिव्यांग आहे. काहीतरी भार हा कमी होईल आणि दिव्यांगांना वास्तविकतेमध्ये नोकरी लागेल. आज तिथे 15 लोक एका कार्यक्रमात एका ऑफिसला कामं करतात, तर तिथे चपराशाची नोकरी आहे, ऑफिस बॉयची नोकरी आहे. त्याच्या शिक्षणानुसार तुम्ही नोकरी द्या, पण द्या, हा आमचा आग्रह आहे. आणि प्रायव्हेट कंपनींनी सुद्धा द्या, असं नाही की गव्हर्नमेंट, प्रायव्हेट लोकांनी सुद्धा द्या, असा GR शासनाने काढावा, हा आम्ही आग्रह इथे धरलेला आहे. दिव्यांगांचं घर संपत्ती, घराचं टॅक्स, पाणी बिल हे माफ करावं, असा आमचा आग्रह आहे. महत्वाचे म्हणजे पॉईंट नंबर 47वर मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. हवाई यात्रा में विशेष छूट प्रदान की जाए. दिव्यांगांना सूट नाही आहे. आम्हालाही फ्लाईटमध्ये जायची इच्छा आहे, आम्हालाही थोडं फ्लाय व्हायची इच्छा आहे, आम्ही दिव्यांग आहोत म्हणून फक्त घरात बसावं असं नाही आहे. तर आम्हालाही थोडं डिस्काउंट जर दिलं तर त्यामध्ये त्यांची संख्या वाढतील. जे वयाच्या 5 वर्षाच्या खाली दिव्यांग आहे आणि जे कधी सुधरू शकत नाही, हे डॉक्टरनी क्लिअर केलं आहे की हा 100% दिव्यांग आहे, हा कधी सुधारणार नाही. अशा दिव्यांगांना कमीत कमी 25 लाख रुपये हे त्या दिव्यांगांना द्यावे, त्याच्या अकाउंटला फिक्स करावं, जेणेकरून तो मोठा झाला तर त्याला त्याच्यामधून काही बेनिफिट मिळेल. जसं तुम्ही आपण लहान मुलांकरता करतात बऱ्याच योजना, मग त्या दिव्यांगांसाठी कराव्या असा आमचा आग्रह आहे. आणि यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे RPWD ॲक्ट 2016 जो ऍक्ट आहे, या ऍक्टचं पालन नाही होत आहे. या ऍक्ट तर लावण्यात आलेला आहे, परंतु प्रशासनातर्फे याची दखल घेतली जात नाही आहे. एक माझा दिव्यांग मित्र जर पोलीस स्टेशनला गेला तर त्या पोलीस स्टेशनमध्ये दिव्यांगांचा असा कुठला तरी ऍक्ट आहे हे पोलिसांना माहितीही नाही राहत, त्याची कंप्लेंटही नोंदवल्या जात नाही. आज लंगड्या, लुला असे अभद्र भाषेमध्ये जे अगोदर बोलले जातील, आता असं बोलता येत नाही की बॅन आहे, परंतु असे बरेचसे गावखेड्यामध्ये लोक ढकलतात, त्याला पाडतात, खूप प्रॉब्लेम आहे हो. तर या ॲक्टला अंमलामध्ये सक्तीने आणावं असा आमचा आग्रह आहे. अशा या 55 मागण्या आहेत. मागण्या भरपूर आहे, तुम्हाला आम्ही लिहून दिलेल्या आहेत, तुम्ही वाचू शकता. तुमचे जर काही प्रश्न असेल तर नक्कीच मला आम्ही आतापर्यंत सर 4 जिल्हे केले आहेत. 3 जूनला कोल्हापूर केला होता,
तिथे डॉक्टर विजय राठोड यांनी आम्हाला भयंकर प्रतिसाद दिला. नंतर मग आम्ही भंडारा केला, नंतर मग आम्ही बीड केला, नंतर आम्ही धुळे केला आणि आता हा अमरावती आहे. अमरावती नंतर आता जालना आहे. असा आम्ही 36 जिल्ह्याचा प्रवास मी करत आहे आणि तिथल्या दिव्यांगांना सोबत घेऊन शेकडो दिव्यांगांसोबत मी त्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहे. म्हणजे तुम्ही 29 जुलैला बघाल आता परवाला म्हणजे बुधवारी तर जवळपास 400-500 दिव्यांग तिथे त्यांचे स्वतःचे निवेदन घेऊन येतील. म्हणजे ॲक्च्युली होऊन काय राहिलं की दिव्यांग गेला तर त्याला कोणी वेळ देऊन नाही राहिला, कोणीच वेळ देत नाही. तर आम्ही काय करतो त्याची समस्या त्याच्यात लिहून ती डायरेक्ट त्यांना देऊन राहिलो. त्याचा फॉलोअप आम्ही हेड ऑफिसमधून नागपूरमधून करून राहिलो. तर आमची ती पूर्ण प्रणाली अशी सेटअप रेडी आहे. अमरावतीमध्ये सर 29 जुलैला सकाळी 10:30 वाजता देणार म्हणजे बुधवारी. हा मी आज फक्त प्रेस कॉन्फरन्ससाठी आलेला आहो. बुधवारी पुन्हा येईल. आघाडी आहे आघाडी जर तुम्ही सध्या सत्ताधारी पक्ष समजत आहात असं असताना तुम्हाला राज्यभर फिरून वेळ पैसा खर्च करण्याची गरज काय? नक्कीच तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. मी हे मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन देऊ शकतो आणि दिलं पण आहे. पण प्रश्न असा आहे की वास्तविकतेमध्ये जमिनीवरती ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त एका केबिनमध्ये बसून सॉल्व्ह नाही केल्या जात आहे. जेव्हा आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आलो तर तिथल्या दिव्यांगांच्या ज्या वास्तविक समस्या आहेत त्या समस्या सुद्धा आम्ही त्या कलेक्टरला आमचं देणं होऊन राहिलं. म्हणजे या 55 मागण्या तर आहेच आहे, परंतु तुम्ही जर बुधवारी बघाल 29 तारखेला कमीत कमी 300 ते 400 लोक 400 फॉर्म घेऊन येतील आणि त्यांचे प्रॉब्लेम असे राहतात की आपण कधी ऐकले पण नाही आहेत. म्हणजे त्यांच्या घरी कमोडची सीट नाही आहे, इथून प्रॉब्लेम आहे. त्यांच्या घरी एक दिव्यांग 60 वर्षाचा आहे परंतु त्याच्याकडे UDID कार्ड नाही आहे आणि UDID कार्ड का बरं नाही आहे तर त्याला घरातून बाहेर जाता येतच नाही. त्याला या घरातून बाहेर निघता येत नाही, क्लिनिकमध्ये त्याला जाता येत नाही. त्या जिल्हाधिकाऱ्याला आम्ही सांगतो की ही केस अशी आहे साहेब, तुम्ही तुमचा माणूस पाठवून त्याला करा आणि तुम्ही सुविधा करा. कारण भरपूर ज्या गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत असतात परंतु त्यांना माहीत राहते किंवा माहीत नाही राहत, त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे हे सगळं संवाद आम्ही त्याला अशा प्रकारे करतो. आता म्हणजे 2016 ते 2000चा ऍक्ट लावला पण तुमच्या सरकारने लावला. हो लावला, बरोबर 100%. बघा आता मी अपयश तर नाही म्हणणार पण मी हे म्हणणार आहे की प्रशासन लेवलवरती बऱ्याचशा गोष्टी हाताळल्या जात नाही आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आता की एक दिव्यांग एका रूम मध्ये मागच्या 1 वर्षापासून त्याला पेन्शनही मिळत नाही आहे, त्याला ट्रान्सपोर्टेशनचं साधन नाही. तो तुमच्या अमरावतीचाच आहे. मग त्याच्या वोटर कार्ड जर आहे तर मग त्याला ती सुविधा मिळायला पाहिजे. यात प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तर प्रशासनाने या गोष्टी अंमलात आणायला पाहिजे. असं नाही म्हणता येणार. आहे ना, एकच आहे. शासनाने प्रशासनाला निर्देश दिलेले आहे. आमचं काम आहे प्रशासन कसं काम करत आहे नाही करत आहे, ग्राउंड लेवलवर काय प्रॉब्लेम आहे ते वरतीपर्यंत पोहोचवणं, तेच आम्ही करून राहिलो. प्रशासन काम करत नाही असं माझं म्हणणं नाही. प्रशासन काम करत आहे पण त्याची अंमलबजावणी पूर्ण करावी. दिव्यांग